नमस्कार, मी डॉक्टर वैभव गायकर, चैतन्य हॉस्पिटल आणि ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटर ओतूर, तालुका जुन्नर या ठिकाणी स्त्रीरोग प्रसूती आणि वंध्यत्व तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. चैतन्य हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विवाहासाठी इच्छुक तरुण-तरुणींसाठी आरोग्यासंदर्भात विवाहपूर्व मार्गदर्शन केंद्र, त्याचप्रमाणे नवविवाहित जोडप्यांसाठी गर्भधारणापूर्व मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. लग्न जमवित असताना बऱ्याचदा मुलामुलींच्या पालकांची आमच्याकडे मुलांच्या रक्तगटासंदर्भातील शंकांसाठी चौकशी केली जाते. तर याच अनुषंगाने लग्न जमविताना नक्की काय काळजी घ्यायला हवी या संदर्भातली थोडक्यात चर्चा आपणासमोर करतोय. मुलाचा किंवा मुलीचा रक्तगट कोणताही जरी असला किंवा दोघांचाही रक्तगट सारखा जरी असला तरी सुद्धा रक्तगटामुळे भविष्यामध्ये वैवाहिक जीवनात कुठल्याही प्रकारचा अडसर येत नाही किंवा अपत्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यंग किंवा दोष रक्तगटामुळे निर्माण होत नाही. ज्या मुलींचा रक्तगट RH निगेटिव्ह आहे अशा मुलींमध्ये गर्भधारणा झाल्याच्या नंतर काही ठराविक रक्त तपासण्या करून अँटी-डी नावाचं इंजेक्शन दिलं जातं. HPV लस योग्य डोसेसमध्ये लग्नापूर्वी देऊन घेतल्यास भविष्यामध्ये होणारा गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात टाळता येणं शक्य आहे. गर्भधारणेदरम्यान जर रुबेला विषाणूचा संसर्ग झाला तर होणाऱ्या अपत्यामध्ये विविध प्रकारचे शारीरिक व्यंग आणि दोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अबॉर्शनचाही धोका संभावतो. म्हणून लग्नापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने जर रुबेला व्हॅक्सिन देऊन घेतल्यास अशा प्रकारचा धोका हे मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येणं शक्य आहे. ज्या मुलींमध्ये दर महिन्याला होणारा मासिक रक्तस्राव अनियमित आहे किंवा मेन्सेस अनियमित आहेत किंवा मेन्सेस दरम्यान तीव्र प्रमाणात पोटामध्ये वेदना होतात अशा मुलींनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडनं गर्भपिशवीची सोनोग्राफी करून त्यावर वेळेतच उपचार करून घ्यावेत. बदलती जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव, चुकीची खाद्य संस्कृती, अन्न साखळीतील वाढलेलं केमिकलचं प्रमाण, वाढलेला स्थूलपणा ह्या विविध कारणांमुळे हल्ली मुलींमध्ये PCOD किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज ह्या आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. सकस आहार, नियमित शारीरिक व्यायाम, स्थूलपणा कमी करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार लग्नापूर्वी केल्यास PCODचा प्रतिबंध करता येतो, जेणेकरून लग्नानंतर गर्भधारणा होण्यासाठी फारशी अडचण येणार नाही. मुलांमध्ये दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट अशा प्रकारच्या व्यसनांच्या अतिसेवनामुळे पुरुषबीज किंवा शुक्राणूंवरती त्याचा गंभीर स्वरूपात दुष्परिणाम होतो. जर शुक्राणूंचा दर्जा किंवा स्पर्म क्वालिटी ही व्यसनांमुळे खराब झाली तर कदाचित भविष्यामध्ये ते वंध्यत्वासाठी सुद्धा एक कारण ठरू शकतं. म्हणून तरुणांनी अशा प्रकारच्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणं हे समृद्ध वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. ग्रामीण भागात बऱ्याचदा आणि काही अंशी शहरी भागात सुद्धा नोकरी व्यवसाय न करणाऱ्या मुलींमध्ये वय वर्ष 18 पूर्ण झाल्याबरोबर लगेचच पालकांकडून लग्न जमवून दिली जातात. कायद्याप्रमाणे जरी 18 वर्ष हे वय लग्नासाठी निश्चित केलेलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र 18-19 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये शारीरिक आणि त्याहीपेक्षा मातृत्वाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याची मानसिक समज तेवढ्या चांगल्या प्रकारे आल्याची आढळत नाही. उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक पद्धती किंवा गर्भनिरोधक औषधांच्या माहितीचा अभाव असल्यामुळे बऱ्याचदा अशा वयोगटातील मुलींमध्ये लग्नानंतर लगेचच गर्भधारणा राहते. कुटुंबाच्या दृष्टीने जरी ही आनंदाची बाब असली तरी सुद्धा ह्या वयोगटातील मुलींमध्ये अप्रत्यक्षपणे मातृत्वाच्या जबाबदारीचा ताण मनावरती आलेला आढळतो. शिवाय आयुष्यभरासाठी निवडलेल्या साथीदाराचा स्वभाव, नव्यानेच कुटुंबात प्रवेश केलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा स्वभाव जाणून घेण्याआधीच मातृत्वाची जबाबदारी येऊन पडल्यामुळे अशा वयोगटातील मुली ह्या मानसिकदृष्ट्या कधी कधी गोंधळून गेलेल्या दिसतात. आणि म्हणून लग्नानंतर पती पत्नींनी सुरुवातीचा काही कालावधी हा एकमेकांना भावनिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी देणं हे आवश्यक आहे. लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध गर्भनिरोधक पद्धती, त्याचप्रमाणे गर्भनिरोधक औषधांची शास्त्रीय माहिती जाणून घ्यावी. पती पत्नींनी विचारांती लग्नानंतरच्या काही कालावधीच्या नंतर नियोजनपूर्वक गर्भधारणा प्लॅन केल्यास सुखी सहजीवनाचा आनंद हा नक्कीच घेता येऊ शकतो. ज्या मुलीच्या कुटुंबामध्ये काही अनुवंशिक किंवा जेनेटिक आजार आहेत अशा मुलींनी गर्भधारणा प्लॅन करण्यापूर्वी जेनेटिक स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप उपयुक्त ठरू शकतं. सर्व लग्नाळू युवक युवतींना सुखी, समाधानी सहजीवनाच्या शुभेच्छा देतो आणि पर्यावरणपूर्वक जीवनशैलीसाठी आवाहन करतो. धन्यवाद.